मी क्रांतीच होती. होय, मी क्रांतीच होती. क्रांतीची ज्योत हातात घेऊन तुमच्या सर्वांच्या समोर प्रकटली. कालपर्यंत मी तुमच्याच संगतीत बसली असायची, वर्ग 7 मध्ये. कालपर्यंत मी तुमच्याशी खेळायची, तुमच्याशी झगडायची, तुमच्या भावनेशी एकरूप झालेली. इतकेच नाही तर तुमच्या मनोभावनेत असलेली, कधी नसलेली. वजल दीपक मेश्राम, एक अंधारलेला विश्व आणि आज या अंधारलेल्या विश्वातून पुढे सरसावलेली एक प्रकाश ज्योत. होय, मी ती प्रकाश ज्योत आहे ज्यात क्रांतीची परिकल्पना आहे आणि म्हणून मी म्हणजे मी क्रांती ज्योती आहे. या बरबटलेल्या समाजाच्या मुळाशी घाव घालणारी, शिक्षणाची प्राचीन परंपरा सोडून मुक्ती पावलेली ज्योतिबांची शक्ती, ज्योतिबांची अर्थशक्ती. होय, मी क्रांती ज्योती. मला तुम्ही विद्येची देवी या नावाने संबोधता. मी या आधुनिक भारतातील पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका आहे. मी माझ्या कर्तव्याची जाण घेऊन तुम्हाला काही सांगित आहे. माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, या भट्ट संस्कृतीने शूद्रांना म्हणजे आजच्या ओबीसी आणि अनुसूचित जातींना आमच्या काळात व त्याही पूर्वीच्या काळात शिक्षण घेणे यावर बंधन ठेवले होते. इंग्रजांच्या आंगलाईने आम्हा भारतीयांना शिक्षणाचे द्वार उघडून दिले. इंग्रजांच्या आंगलाईने आम्हा भारतीयांना शिक्षणाचे द्वार उघडून दिले. इंग्रज हे भारतात व्यापारासाठी आले. इंग्रजांची भाषा ही इंग्रजी आणि आपली भाषा मात्र विविध स्वरूपात रंगलेली होती. इंग्रजांनी बोस्टनची कंपनीद्वारे आपला व्यवसाय उभारला, मात्र त्या व्यवसायात कामाचे कामगार भारतीय होते. इंग्रजांच्या भाषेत व आपल्या भाषेत फरक पडायचा, म्हणून इंग्रजांनी ख्रिश्चन मिशनरीद्वारे आम्हा भारतीयांना शिक्षण दिले. त्यात साहेब ज्योतिबा शिकले, कारण त्यांना माहित होतं की शिक्षणाचा काय उपयोग असते, म्हणून ते शिकले आणि त्यांनी मला सुद्धा शिकवले. मी सुद्धा शिकली. शिक्षणाने माणसातील पशुत्व नष्ट होते. ज्योतिबांनी मला सांगितले, हे बघ सावित्री, घरात जर एक पुरुष शिकला की तो एकटाच शहाणा असतो. घरात जर एक पुरुष शिकला की तो एकटाच शहाणा असतो आणि त्याच घरात जर एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शहाणा होतो. आणि म्हणून मी शिकली. या भटब्राह्मणांनी मला शूद्र घोषित केले होते. मी माझ्यातील शूद्रपण नष्ट करण्यासाठी जिद्दीने शिकली. शिकली म्हणजे केवळ शब्दांची ओळख करून घेतली असं नाही, तर शिकताना वर्ण, त्यानंतर शब्द आणि शब्दाला शब्द जोडून वाक्य बनवला. आजच्या वेळी मी अनेक वाक्यांना एकत्र करून विचार अभिव्यक्ती करायला लागली आणि हेच विचार क्रांतीस प्रेरणा देऊन गेले. आम्हा फुले दाम्पत्यांना या आधुनिक भारतात एक अनुयायी सापडला. त्या अनुयायाने भारताला भारताचे संविधान दिले. जे जावडकर हे सुद्धा आमचे अनुयायी होते, पण पैजापूरच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात ते काँग्रेसमध्ये विलीन झाले आणि निर्माण केलेली सत्य शोधक चळवळ सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन झाली. सत्य शोधक चळवळची पडवळ झाली आणि ही पडवळ नुसती बडबड करू लागली. सारं काही संपलं. आमची सत्याची ज्योत वादळात सापडली, पण त्या सत्याच्या ज्योतीला प्रखर बनवण्यासाठी रामजी सुभेदार यांच्या 14व्या रत्नाने कसून हातभार लावला. एका व्यक्तीने आपल्या आयुष्यात जितके कार्य करायला हवे त्याहीपेक्षा अधिक कार्य त्या रामजी सुभेदार यांच्या 14व्या रत्नाने केले. आता ते सुद्धा हयत नाही. आता तुमची सर्वांची जिम्मेदारी वाढली. मला एक सांगा, तुम्हाला आम्हाला आधी शिकता येत होतं का? नाही ना. मी तुम्हाला शिकवले की नाही? मी तुमच्या शिक्षणाचा पाया मजबूत केला. मी तुमच्या शिक्षणाचा पाया रोविला. मग माझा तुमच्यावर अधिकार आहे की नाही? आहे ना. नाही म्हणू नका. नाही म्हणत असाल तर जायचं एखाद्या कोरड्या विहिरीत आपला जीव द्या. माझा ऐका. मी ज्या उद्देशाने तुम्हाला सांगितलंय तो उद्देश समजण्यासाठी मी किंवा त्यांनी लिहिलेली एखादी पुस्तक तरी वाचा. ब्राह्मणाचे कसब वाचा, सुबोध रत्नाकर वाचा, शेतकऱ्यांचे आसूड वाचा, ज्योतिबांची भाषणे वाचा, माझी भाषणे वाचा किंवा मी लिहिलेली काव्य फुले वाचा आणि आपल्या जीवनाला नवीन दिशा द्या. माझ्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ताईने देवास पत्र लिहून आपल्या कर्तव्याची भूमिका पार पाडली. मला तुमच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक अनुयायी पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक अनुयायी पाहिजे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना आपला आदर्श मानला. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला आदर्श मानला. आता तुमची पाळी आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानून आपल्या जीवनाला नवीन दिशा द्या. अरे छा, मी बराच वेळ घेतलाय, हो की नाही? मी बराच वेळ बोललाय, कारण आज माझी जयंती त्याची साजरी होत असते त्याचा अंतिम क्षणी जय होतो. तुम्ही मला आनंद झाला, तुम्ही माझी जयंती साजरी करता, याचा अर्थ माझा अंतिम क्षणी जय झाला. पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, नुसतं
घ्या. कारण शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि ते तुमच्या आयुष्य साकारेल. तो तुमचे आयुष्य साकारेल. तुम्ही मन लावून शिक्षण घ्या आणि आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या समाजाला करून द्या. शेवटी ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का. जे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही. विचार नाही आचार नाही तयास मानव म्हणावे का. हे मी तुमच्यासाठी लिहिलेले माझे काव्य फुले आहेत. हे समजून घ्या. आता तरी मला ओळखल्यात का. मी सावित्री ज्योतिबा फुले.